कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता. चंद्राला म्हणतात इंग्रजीत कोण? मृदूचे नाव घेते अस्मिताची सून. प्रेमाची कविता, प्रेमाचे लेख, पल्लवी माझ्या लाखात. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. आणि आपल्या घरात एक लक्ष्मी आली आहे, पल्लवी. ऑफकोर्स. आय वुड लाईक टू नो अबाउट हर. हे स्थळ आलं माझ्या मोठ्या नंदेच्याकडून आणि त्यांनी या मुलीबद्दल फार म्हणजे असं सुंदर वर्णन करून सांगितलं, म्हणजे सुटेबल आहे अशी. तर त्याच्यामुळे आम्ही अगदी म्हणजे हो वगैरे म्हटलं. मग नंतर दोघांच्या भेटी झाल्या, दोघं एकत्र भेटलेत आणि मग ते दोघं एकमेकांना त्यांनी पसंत केलं आणि मग पुढच्या गोष्टी झाल्या. पहिल्यांदा आम्ही त्याला पाहिलं नव्हतं, फक्त फोटो पाहिला होता. तर एका दिवशी दोघांची मीटिंग झाली ठाण्यामध्ये आणि त्यांनी एकमेकांना जेव्हा भेटले तेव्हा आम्ही अँक्शियसली वाट पाहत होतो त्याच्या फोनची. अँड हर पेरेंट्स केम द व्हेरी नेक्स्ट डे. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. की ती मृदूची छान केअर घेऊ शकते आणि सगळ्या आमच्या फॅमिलीला सांभाळू शकते आणि जोडून ठेवू शकते आणि सुखामध्ये दुःखामध्ये साथ देणारी आहे. आणि आम्हाला म्हणजे अशी मुलगी मला नाही वाटत हल्ली कुठे मिळू शकेल. दिवा जरी घेऊन शोधायचा प्रयत्न केला तरी अशी मुलगी नाही मिळणार. त्यांनी एकमेकांना समजून घ्यावं, एकमेकांचा रिस्पेक्ट करावा आणि आयुष्यभर एकमेकांची साथ द्यावी प्रेमाने आणि इवन पॅरेंट्स लोकांना आणि सगळ्यांना सांभाळावं. वहिनी आली आहे घरात. एन्जॉय द वेडिंग. Amazing. अमेझिंग ना. Dad, mom, everybody danced. दीदी तेरा देवर दीवाना. मृदुल लहानपणापासून खूप मिस्चिव्हस आहे, खूप खोडायला होतो माझ्या. म्हणजे तो अशी खूप काय काय गोष्ट त्या आम्ही खूप मजा केले. धागा धागा जोडते नवा, धागा धागा रेशमी दुआ. जास्त मस्तीखोर आहे. असं आता हळूहळू जिजूला कळणार की ती खूप जास्त नॉटी आहे आणि ती बिलकुल जिजूला शांत नाही राहू देणार आहे. आता ती खूप, तर सगळेजण तिला फॅमिलीमधले खूप मिस करणार. स्पेशली ती तिच्या ब्रदर सोबत खूप कनेक्टेड आहे. जेव्हा पण विदाई होती आता तिची, तेव्हा ती सगळ्यात जास्त कृष्णाला मिस करते. आता पण ती कृष्णालाच मिस करताय. ऍक्च्युली तो येत आहे रिसेप्शन साठी, पण ती सध्या खूप मिस करताय. इन राहों की तरह तेरे ख्वाबों में, तेरी ख्वाहिशों में छुपा ना जाने क्यों है रोज का सिलसिला, तू रूह की है तार. जे भेटलेले आहेत आम्हाला, तुम्हाला माझ्याकडनं हॅपी मॅरिड लाईफ, लव्ह यू बोथ, खुश राहो. ती बरोबर तिचा ज्योतीचा वाढदिवस करेल. मदर्स डे आम्ही दोघं नुसतं असं घरात होतो, मी पण होती इथेच त्यावेळेस. ती अचानक ऑफिसमधनं आली, ती केक वगैरे घेऊन आली, तिने मदर्स डे सेलिब्रेट केला. ती सगळ्यांना धरून चालणारी मुलगी आहे. जब तक तेरी आँच में बूंद बूंद मैं जल ना लूं, जब तक तेरे साथ में चांद तक मैं चल ना लूं. हाँ मेरे पास तुम रहो, जाने की बात ना करो,
मेरे साथ तुम रहो, जाने की बात ना करो। ओ, ती तशी तर माझी मोठी बहीण आहे, पण तिने कधी मम्मीपेक्षा कमी नाही केलेलं. तर जेव्हा पण आम्ही सोबत असतो तेव्हा दुसऱ्या कोणाची गरज नाही पडलेली. ॲज अ BFF ती नेहमी सोबत राहिलेली. ॲज अ सिस्टर, ॲज अ मदर तिने नेहमी सपोर्ट केलेला आहे. मी चुकीच्या गोष्टींमध्ये जरी असेन, मी बरोबर जरी असेन, तरी तिने सोबत बऱ्याच टाईमला आम्ही क्राईम पार्टनर पण होतो. बऱ्याच टाईमला आम्ही सोबत होतो. आता ती जॉबमुळे शिफ्ट झालेली आहे ठाण्याला, तर ठीक आहे, थोडं लाँग डिस्टन्स आली, पण ते मेमरीज तर आहेत, ते नेहमी राहणार. तर त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की ही आपल्या घरात योग्य वाटते, हे मुलगी सुटेबल वाटते आणि मृदुलला सांभाळणारी वाटते. मैं चल ना लूं, हाँ मेरे पास तुम रहो, जाने की बात ना करो, मेरे साथ तुम रहो, जाने की बात ना करो. फाय फिंगर्स आर नॉट सेम असं म्हणत नाही, परंतु शी इज रिअली केअरिंग. शी इज रिअली युनिक इन दॅट. शी हॅज दिस युनिक क्वालिटी. आणि स्पेशली मुलांचं मी सांगते, दे गो फॉर अपिअरन्स. पल्लवी खूप छान वाटते, एकदम छान सोज्वळ, जशी सून ॲक्च्युली असायला पाहिजे. नवीन घरात आल्यानंतर खूप छान वाटलं मला तिला बघून. जॉईंट फॅमिली मधली आहे, तर ती एकदम ॲडजस्टेबल आहे. ती खूप सांभाळून घेणार सगळ्यांना, हे तर दिसतेच आहे. पण मृदुलनी पण थोडंसं तिचा साथ देऊन ॲडजस्ट करायला पाहिजे. आता मला त्यांच्या मॅरिड लाईफसाठी बेस्ट विशेस द्यावं असं वाटते. सो आय विश देम व्हेरी व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ टुगेदर. खूप छान सून मिळाली आपल्याला. आपलं घर ती व्यवस्थित बांधून ठेवणार, सगळी माणसं जोडून ठेवेल अशी मला वाटते. तिच्यावर पूर्ण विश्वास वाटतो तिच्याबद्दल. आणि अशीच सून ह्या घराला अपेक्षित होती खरं पाहायचं तर. माझ्याकडून आणि विवेक त्यांच्याकडून, माझे मिस्टर त्यांच्याकडून लग्न झाल्याबद्दल त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाने की बात ना कर.